नमस्कार मित्रांनो, तोही माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता वल्लरीच्या विरोधात एक असा भयानक पुरावा सापडलेला आहे. कारण आता बाबांचा खून मात्र हा वल्लरीने केलेला आहे आणि बाबांचा मोबाईल आणि जे काही आता आणखीन एक आता वल्लरीशी गोष्ट आहे तर ती मात्र आता तेथे ह्या ईश्वरी आणि अर्णवला सापडते. आणि ईश्वरी आणि अर्णव ह्या सगळं काही सापडल्यानंतर आता वल्लरी मामीपर्यंत ते कसे पोहोचतात आणि शेवटी वल्लरी मामीनेच हे सगळं कारस्थान केलेलं आहे, हे सगळं सत्य मात्र आता सगळ्यांच्या समोर कसं येणार आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. तर मित्रांनो हे बघा, आता अर्णव खूपच म्हणजे भडकलेला असतो कारण त्याच्या बाबांचा आता खूप मोठा मर्डर झालेला आहे आणि बाबांच्या हत्येला कारणीभूत जी काही व्यक्ती असेल तर तिला मी नाही सोडणार. किती काही झालं तरी आज त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून आता अर्णव बाबांसमोर जे काही आजपर्यंत वागलेलं आहे त्याने कधीही बाबांचा रागरागच केलेला आहे ते सगळं त्याला आठवतं. त्याला मात्र आता इतकं म्हणजे स्वतःचा राग येत असतो. आपण जिवंत बाबा होते तेव्हा कधी त्यांना बाबा म्हटलो नाही, शेवटच्या क्षणाला त्यांना बाबा म्हटलो, पण त्यांना किती आनंद झालेला होता. आणि ईश्वरीने सुद्धा आता सांगितलेलं असतं की बाबा तुमच्यावर किती प्रेम करत होते आणि बाबांनी आत्तापर्यंत जे जे काही म्हणजे अर्णवला शेअर न करता सगळं ईश्वरीशी शेअर केलेलं असतं ते सगळं काही मात्र आता ईश्वरी अर्णवला सांगते. तेव्हा अर्णवला स्वतःचा फार राग येतो कारण आपण बाबांच्या बाबतीत खूप चुकीचा निर्णय घेतला. रागाच्या भरात आपण कधीही बाबांना जवळ केलं नाही. देवकृपेने माझे बाबा मला परत भेटले होते पण तरीसुद्धा मात्र आपण त्यांच्याशी कसं वागलो. आता खरंच आईला सुद्धा काय वाटलं असेल. मी माझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत त्यांना मानत होतो, परंतु हे तर काही वेगळंच आहे. कारण आज मात्र जे काही घडलेलं आहे आणि ती घडवणारी व्यक्ती दुसरीच कोणीतरी आहे, मी त्या व्यक्तीला नाही सोडणार. म्हणून मात्र आता अर्णव खूप भडकलेला असतो. आणि त्यानंतर आता सगळे काही बाबांचे विधी पार पडल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी यांना मात्र आता ते CCTV आहे तर ते रिकवर करून जे काही पुरावे मिळणार आहे त्यासाठी मात्र त्यांचे प्रयत्न सुरू असतात. अर्णवने ठरवलेलं असतं की आता जो काही CCTV आहे तर तो CCTV मात्र रिकवर झाल्यानंतर आता मी जे काही सत्य समोर येईल आणि सत्य समोर आल्यानंतर जो कोणी आता हा व्यक्ती असेल तर त्याला मी सोडणार नाही. कारण माझ्या बाबांच्या मृत्यूला कारणीभूत असणारा ती व्यक्ती असेल आणि आईच्या मृत्यूला सुद्धा, म्हणजे माझ्या बाबांना आणि आईंना आजपर्यंत त्रास देणारी व्यक्ती मी तिला कधीही म्हणजे सुखाने राहून देणार नाही. कारण खूप वेळेस झाले माझ्या आईबाबांचा संसार उद्ध्वस्त केला, आम्हाला पोरकं केलं माझ्या अंजली ताईला आणि मला. एकतर अंजली ताईच्या आयुष्यामध्ये त्या नरधामासारखा राकेश आला आणि त्याने सुद्धा माझ्या अंजली ताईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. खरंच माझ्या ताईने खरंच आत्तापर्यंत किती काही भोगलेलं आहे आणि म्हणजे मला सुद्धा भोगावं लागलेलं आहे. परंतु आता खरंच मामाने आणि मामीने माझं म्हणजे आयुष्य सावरलं. परंतु आता अर्णवसमोर जेव्हा मामीचं हे सत्य आता ईश्वरी आणणार आहे आणि ईश्वरी हे सत्य आणून मात्र आता शेवटी जे काही ती अर्णवला दाखवणार आहे तर त्यामुळे आता जो म्हणजे असा अर्णवचा विश्वास आहे, अर्णवचा जो काही म्हणजे विश्वास ढळलेला असतो आणि विश्वास ढळून मात्र जे काही घडलेलं आहे तर ते मात्र आता इतकं भयानक आहे. वल्लरी मात्र आता सगळे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता तिला मात्र म्हणजे काय करावं तेच काही कळत नसतं. कारण आता जर हा उदयकांत सापडला आणि उदयकांतचा काही पुरावा जरी मिळाला तरी आता अर्णव सगळं काही उदयकांतला म्हणजे कबूल करण्यासाठी आता वल्लरी सांगत असते. ती म्हणते की हे बघ उदयकांत, तू जरी जेलमध्ये गेला तरी सुद्धा मात्र मी तुला सोडवेल, परंतु माझ्यावर काही येऊन देऊ नकोस. तेव्हा उदयकांत म्हणतो की नाही वल्लरी, मी कधीही असं नाही करू शकत. कारण तू मला यामध्ये गुंतवलं, मला काही गरज नव्हती पण तू मला यामध्ये अडकवलं. आता वल्लरी आणि उदयकांत या दोघांमध्ये तुंबळचे भांडण झुपलेलं असतं. त्यानंतर आता बाबांचे जे काही विधी आहे तर तेव्हा त्याच्यातील शेवटचा विधी असतो. कारण जोपर्यंत बाबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत बाबांची ही अस्थी आहे तर ती अशीच बाहेर पुरून ठेवायची. म्हणून अर्णव आणि ईश्वरी यांनी ठरवलेलं असतं की बाबांची हस्ती येथे दारातच पुरायची. म्हणून आता ते जे काही हस्तीचं ते मडकं वगैरे आहे तर ते घेऊन बाहेर पुरण्यासाठी येतात. आणि आता मात्र अर्णव तेथे
जे काही ते खड्डं घेत असतो ते पुरण्यासाठी. आणि त्याच वेळेस आता तेथे त्याला एक मोबाईल सापडतो आणि तो मोबाईल आणि जी काही तेथे बांगडीची काचसुद्धा आहे तर ती सुद्धा सापडलेली असते. कारण वल्लरीने मात्र आता तो मोबाईल तेथे पुरलेला असतो आणि तो मोबाईल पुरून जेथे मात्र ती पुरायला गेलेली असते आणि तेथे मात्र आता एक बांगडी आणि मोबाईल सापडणार आहे. कारण आता जेव्हा म्हणजे बाबांची इच्छा असते की त्यांची जी हस्ती आहे तर ती गार्डनमध्येच पुरायची, म्हणून आता अर्णव आणि ईश्वरीने ठरवलेलं असतं की त्यांची शेवटची तरी इच्छा आता आपण पूर्ण करूयात. आणि आता हे सगळं गार्डनमध्ये पुरवत असतात आणि तेवढ्यात तेथे आता ते खड्डं घेत असताना त्यांना तेथे मोबाईल आणि बांगडीची काच सापडते. तेव्हा आता ईश्वरी विचार करते ही तर म्हणजे मामींची बांगडीची काच आहे. कारण आता म्हणजे मामींची बांगडीची काच आणि बाबांचा मोबाईल असं एकत्र येते काय आणि येथे हा मोबाईल कोणी पुरला असेल, हे सगळं काही मात्र आता ईश्वरी शोधून काढण्याचं ठरवते. पण आता त्या मोबाईलमध्ये मात्र आता जरीही सिम कार्ड नसलं तरीसुद्धा बाबांचं जे काही सिम कार्ड आहे तर ते वल्लरीच्या मोबाईलमध्ये असतं आणि वल्लरीच्या मोबाईलमधील ते सिम कार्ड तिने परत त्या मोबाईलमध्ये घातलेलं असतं. आणि त्या मोबाईलमध्ये असे काहीतरी पुरावे असतात की जो पुरावा मात्र आत्तापर्यंत वल्लरीच्या हातीसुद्धा लागलेला नसतो. आणि तो पुरावा वल्लरीच्या हाती लागून न देण्यासाठी मात्र आता बाबांनी हे सगळं शक्कल लढवलेले असते आणि तो मोबाईल बाहेर पुरलेला असतो. आणि त्यामुळेच मात्र बाबांनी शेवटच्या क्षणाला सांगितलेलं असतं की माझी हस्ती तर तेथे पुर आणि तेथे तुला असे काहीतरी पुरावे मिळतील आणि ते पुरावे मात्र तुझ्या बरोबर जो काही इतका मोठा धोका झालेला आहे तर त्या धोक्याचे पुरावे तुला मिळणार आहे. त्यामुळे आता अर्णवला आणि ईश्वरीला हे सगळं काही आठवतं आणि शेवटी बरोबर मात्र ते आता त्या ठिकाणी येतात. आणि आता मात्र त्या ठिकाणी आल्यानंतर आता जेव्हा रमाकांतने वल्लरीला चोरी करताना पकडलेलं असतं आणि त्यावेळेस वल्लरीचं जे काही बोलणं आहे आणि वल्लरीनं मात्र आता उदयकांत हा तिच्या म्हणजे जोडीला आहे आणि रमाकांतला मारण्याची जी काही आता धमकी दिलेली असते, त्याला किडनॅप करून ठेवलेलं असतं, हे सगळे पुरावे मात्र आता ती रेकॉर्डिंग आता ही बाबांच्या मोबाईलमध्ये असते. आणि आता मात्र बाबांचा मोबाईल ईश्वरीच्या हाती लागलेला असतो. बाबांनी शेवटच्या जातावेळेस मात्र अर्णवला पुरावा देऊन गेलेलं असतं आणि शेवटी हस्तीमुळे आज अर्णव मात्र त्या पुराव्यापर्यंत पोहोचतो. तेव्हा आता बांगडीची काच मात्र येथेही तर वल्लरी मामीचीच आहे. कारण जेव्हा ईश्वरी आता वल्लरी मामीशी बोलत आहे त्यावेळेस वल्लरीच्या मामीच्या हातामध्ये त्याच बांगड्या असतात आणि त्याच बांगडीची ही काच आहे. म्हणजे हे सगळं येथे मात्र कोणी केलेलं आहे. आता म्हणजे बाबांनी सुद्धा आता ती काच आहे आणि तो पुरावा हे सगळं वल्लरीने केलेलं आहे. हे सगळं काही मात्र आता म्हणजे बाबांनी क्ल्यू दिलेला असतो. आता ईश्वरी ह्या सगळ्याचा विचार करते. ईश्वरी आता विचार करत असतानाच मात्र आता तिला सगळ्या काही धाग्यांचा शेवटी उलगडा होतो. म्हणजे या घरात अशी व्यक्ती आहे की तिनेच बाबांना मारलेलं आहे आणि मामी काही दिवस गायब होत्यात, त्या मात्र त्यांच्या मैत्रिणीकडे गेलेल्या आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. पण तसं काही नाही. म्हणजे बाबा हे वारीला गेलेले आहेत पण बाबा वारीला गेले नव्हते तर बाबांना मात्र कोणीतरी किडनॅप करून ठेवलं होतं. हे जे काही घडलेलं आहे आणि त्यामध्ये आता हा जो काही उदयकांत आहे तर त्या उदयकांतला सोडायचं नाही. किती काही झालं तरी शेवटी तो उदयकांत आपल्या हाती लागलाच पाहिजे आणि तोच आता मेन पुरावा आहे की मामीपर्यंत आपल्याला पोहोचवून शकण्याचा. आणि तेवढ्यात मात्र आता ईश्वरीची मैत्रीण मंजुळाचा मात्र ईश्वरीला कॉल येणार असतो आणि ईश्वरीचा कॉल आल्यानंतर ईश्वरीला आता आणखीनच मंजुळातून भयानक पुरावे भेटणार आहे की हे सर्व करणारे म्हणजे तुमच्या घरातील मामीच आहे. मामीला तिने ओळखलेलं असतं. मामीकडे बोट दाखवून आता ईश्वरीने आपल्या मोबाईलमधील फोटो दाखवून आता मंजुळाकडून हे सगळं काही कबूल करून घेतलेलं असतं. म्हणजे हे सगळं मामी करू शकते यावर अर्णवचा फार मोठा त्याला धक्का बसलेला असतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि आता मात्र मामी आता नम्रताला मात्र ईश्वरीच्या विरोधात करते. अर्णव आणि ईश्वरी या दोघांकडून प्रॉपर्टीचे हिस्से आपल्याला हवे आहेत यासाठी ती नम्रताला आता पुढे करत असते. नम्रताचे कान भरून आणखीनच प्रयत्न करत असते आणि कशा ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघी एकमेकांशी भांडल्या पाहिजे असं काहीतरी करण्यासाठी आता ती नम्रताला पुढे घालत असते.
परंतु आता जेव्हा मामीच्या विरोधात हा पुरावा सापडतो तेव्हा मात्र आता राजशिर्केंच्या घरामध्ये आणखी नवीन कोणती घटना घडेल आणि आता ह्या घटनेतून मात्र नक्की काय होईल हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। आणि शेवटी अर्णवच्या हातामध्ये सगळे धागे आणि दोरे लागत शेवटी सत्याचा विजय कसा होणार आहे आणि वल्लरी मामीला मात्र तिच्या पापाची शिक्षा तर मिळणार आहेच, परंतु अर्णव मामीला अशी काहीतरी शिक्षा देणार आहे, कारण आज त्याचा राग इतका भडकलेला असतो, कारण आपल्या आईबाबांना जिवंत तिने गाडलेलं आहे आणि आपल्या आईबाबांची अशी ताटातूट करून जे काही मामी वागलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचा मात्र आता तो म्हणजे हिशोब चुकवणार असतो आणि हे सगळं काही मात्र आता तो सगळ्यांच्या समोर कसं करतो, आजीसुद्धा आता वल्लरीच्या कानामागे कशी देते, हे सगळं बघणं आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।